60 ते 70 वर्षापासूनचं हे स्वप्न होतं. अनेक खासदारांनी, अनेक लोकप्रतिनिधींनी, अनेक समाजसेवकांनी खूप मोठे आंदोलन यासाठी केलेले होते. अनेक वर्षापासून प्रत्यक्ष होते की बीडला रेल्वे कधी येणार, बीडला रेल्वे कधी येणार. पण आज खरंच आज सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे. बीड जिल्ह्याचं स्वप्न आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं साकार होतोय. अनेकाचा संघर्ष आज या ठिकाणी कामाला येतोय. नक्कीच यापुढं बीड जिल्हा जो ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे, बीड जिल्हा हा ऊसतोडण्याचा जिल्हा आहे, कामगाराचा जिल्हा आहे, गोरगरिबाचा जिल्हा आहे, हे नाव नक्कीच राहिलेलं कामसुद्धा लवकर पूर्ण व्हावं. आणि त्याचप्रमाणे जसा या ठिकाणी रेल्वे स्टेशन झालेलं आहे, भव्य असं या ठिकाणी ठिकाण झालेलं आहे, ह्याचा आम्हाला आनंद आहे. पण आमच्या पुढं बार्शीनाका भागातसुद्धा हा थांबा व्हावा, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. अख्ख्या आमच्या वयात आम्ही पहिल्यांदा आनंद व्यक्त करत आहोत. का की आमच्या आजोबा पंजोबा हे सांगत असताना त्यांचे अर्थ गेले, ते जनाजे निघाले त्यांचे, पण त्यांना रेल्वे भेटली नाही. पण आता सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रयत्नाला यश आले आणि आज आम्हाला रेल्वे आरतीमध्ये बसण्याऐवजी ते आता रेल्वेमध्ये बसण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे. म्हणून आमची आनंदाची लय आनंद होत आहे. होय, कोर्टात आमच्यावर गुन्हे दाखल झाले, आम्ही जेलमध्ये गेलो, ते आमचा लढा यशस्वी झाला, रेल्वे आली आणि त्यानंतर आता आमचा लढा थांबण्याची जलद चाचणी होत आहे आणि प्रत्यक्षात पहिल्यांदा बीड शहरामध्ये रेल्वे येत आहे, याचा आम्हा सर्वांना आता अत्यानंद आहेच. परंतु आज जी रेल्वे येत आहे यामागे अनेक लोकांनी अनेक वर्षापासून संघर्ष केलेला आहे. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबापासून ते आजचे विद्यमान खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेबापर्यंत अथक परिश्रम केले, त्याचं हे फलित म्हणून आज बीडला रेल्वे येत आहे. परंतु ही रेल्वे बीडपर्यंतच थांबली नाही पाहिजे. तर याच्या बीडला रेल्वे आली, याच्यामुळे काय होणार आहे, बीडपासून मुंबई, पुणे आणि दिल्ली या मोठमोठ्या शहरांना आपण जोडलं जाणार आहोत. परंतु सामान्य लोकांना जो मोठमोठा पैसा द्यावा लागायचा मुंबईसारख्या शहरामध्ये कामानिमित्त जाण्यासाठी, तो सामान्यांचा आणि गोरगरिबांचा यामध्ये पैसा वाचणार आहे. आणि अशीच प्रक्रिया बीडपासून परळीपर्यंत जर पूर्ण केली तर नक्कीच नांदेड, लातूर, हैदराबादकडे हे जाळं पूर्ण होईल आणि यामुळे बीडच्या विकासाला चालना मिळेल. बीडकरांचं भाग्य आहे की आज इतक्या दिवसानंतर 2-3 शतकापासून जे संघर्ष होता तो झालेला आहे. आणि आज खरंच उत्सव म्हणजे असं इतका आनंद होतो की सांगणं म्हणजे हे नाही आहे. परंतु थोडंसं एक दुःख आहे की प्रकाश आंबेडनगर, बार्शीनाका येथे एक थांबा व्हायलाच पाहिजे, तिथे रँक पण व्हायला पाहिजे, तिथं माल धक्का पण व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी जसं आता खुर्शीदबाईंनी सांगितलं की आम्ही एक संघर्ष समिती नेमलेली आहे, तर ती संघर्ष आम्ही ते करतच राहणार. तोपर्यंत तिथं एक 10 मिनिटाचा थांबा आणि रँक माल धक्का होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार.